उपाय हा सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही आयुष्य सरलिया कोण पा सांगाती पुढे हो फजिती यमदंड एका जनार्दनी तुका रे आंधळा देखतो सी डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पा सांगाती पुढे हो फजिती यमदंड विठ्ठल विठ्ठल ग्रासिले सावधान वारे सोडवन करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोण पा सांगाती पुढे ओ फजिती यमदंड प्रमाणं भवाब्धिरिदं मामकानां नितंब कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकते ज्योतिकामोदिवक्त्रम खलानी शबादापणोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची महिम न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकर लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा सभा सकल साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकला ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या शेगाव गावी वसले गजानन तयाच्या चिंतने हरतील विघ्न म्हणून अंतरी स्मरा सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा
श्री गजाननाला नमस्कार माझा, श्री गजाननाला विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठला 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 विठ्ठला. काळाने ग्रासिले सावधान वारे, सोडवन करारे हरिनामे, आयुष्य सरलिया कोण पा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड प्रस्तुत. प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, अशांतीच्या माथ्यावरती पाय देऊन अंतःकरणामध्ये शांती प्रस्थापित करणारे, अर्थातच सबंध विश्वाला शांतीचा संदेश देणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि अशा नाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगामधून सबंध मनुष्य मात्रांना सावधानतेचा इशारा देतात. विठ्ठला विठ्ठला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ मी आपणासमोर मांडणार आहे. महाराज म्हणतात, सावधान, तुम्हाला काळाने ग्रासलेला आहे, तुम्हाला काळाने वेढा घातलेला आहे, तुम्ही सावधान असलं पाहिजे. ठीक आहे महाराज, या काळाने आम्हाला ग्रासलेलं आहे, या काळाचं चक्र आमच्या अवतीभोवती फिरत आहे, याला आम्ही तोडून समोर जायचं कसं? तर महाराज म्हणतात, सोडवन करारे हरिनामे. या काळाच्या तडाख्यातून तुम्हाला सुटायचं असेल तर हरिनाम रूपी शस्त्र हातामध्ये घ्या आणि या काळाचा नायनाट करा आणि तुम्ही याच्यातून सुटून जा. ठीक आहे महाराज, सध्या काही आम्हाला अजिबात वेळ नाही, आम्हाला जॉब आहेत, आम्हाला नोकरी आहे, आमच्याकडे शेती आहे, आम्हाला व्यवसाय आहेत, आमचे धंदे आहेत, आमचे उद्योग आहेत, आमच्याकडे त्याकरता अजिबात वेळ नाही. महाराज म्हटले, एकदा का तुम्ही निघून गेलात आणि एकदा का तुमची 4 चिमट्या राग झाली की मग आयुष्य सरलिया कोण पा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. की बाबा, एकदा का आयुष्य संपलं की मग तुमची फजितीच फजिती आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, सर्वात सोपा मार्ग आहे, उपाय हा सोपा, नामाचा गजर, नकरी विचार पुढे काही, कारण आयुष्य संपल्यावर ह्या गोष्टी करता येत नाहीत. मात्र एवढं नाथ महाराजांनी सांगितलं तरी सुद्धा लोक पाहत होते, पण आंधळ्यासारखं जीवन जगत होते. लोक सुखामध्ये, लोक दुःखामध्ये गुरफटून गेले होते. सुख आलं की लोक त्या ठिकाणी रस्त्याने नाचत होते, दुःख आलं की घरामध्ये रडत होते. महाराज म्हटले, अरे किती वेडे आहात तुम्ही. एका जनार्दनी तुकारे आंधळा, देखतोसी डोळा, सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. असा अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ मी आपणासमोर मांडलेला आहे. अभंग नाथ महाराजांचा आहे. हा कार्यक्रम, हे कीर्तन, हा सोहळा, याचं निमित्त काय आहे, औचित्य काय आहे, आपल्या सर्वांना जरी माहिती असेल तरी वक्ता नात्याने सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं. आजचं जे कीर्तन आहे, आजचं जे नामस्मरण आहे, हे ज्यांच्या निमित्ताने आहे ते वैकुंठवासी, अतिशय वारकरी जीवन ज्यांनी जगलेलं आहे, आमचे वैकुंठवासी ज्ञानदेव मल्हारी होले अण्णा यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे कीर्तन आपण या ठिकाणी आज अण्णाच्या चरणी समर्पित करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला. खरं म्हणजे हल्लीच्या काळामध्ये 1, 2, 3, 4 पुस्तकं लोक वाचली, लोक वाचतात आणि पुस्तकं वाचली की लोक म्हणतात, महाराज एकदा का माणूस गेला की त्या माणसाचं पुन्हा काही शिल्लक राहत नाही. हा आपला भोळेपणा आहे, हा आपला बावळटपणा आहे. विठ्ठला विठ्ठला. या हिंदू संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. खरं सांगू का, आपण लेकरं लहान आहोत, पण आपली संस्कृती फार मोठी आहे. या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आपल्या अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. खरं सांगू का, माणूस जिवंत असताना जसं जगला ना
असं तो माणूस गेल्यावर त्या माणसाचं नाव निघत असतं. 550 किलोमीटरचा प्रवास करून, खरं म्हणजे तुमचा माझा काही संबंध तसा नाही आहे, पण 550 किलोमीटर दिवसभर काल प्रवास करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरं म्हणजे काहीतरी आपले ऋणानुबंध असणारच आहेत. विठाला विठाला. आणि मग देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व आमच्या अण्णांचं आयुष्यामध्ये. आयुष्यभर देवाची भक्ती केली. खरं म्हणजे अण्णांचं दुसरं पुण्यस्मरण होतं. अरे वडिलांची 13वी होण्याच्या अगोदर घरामध्ये भांडणं सुरू होतात प्रॉपर्टी करता, पण आपला बाप जाऊन 2 वर्ष होतात तरी सुद्धा आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये 400-500 लोक जेवून जावेत, लोकांच्या मुखामध्ये 2 गोड घास जावेत, हा ज्यांचा स्वच्छ हेतू आहे आमचे बापूसाहेब. खरं म्हणजे या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद आहेत. विठाला विठाला. आणि म्हणून अण्णा आज आपल्यामध्ये नाही आहेत. खरं सांगू का, एखाद्या झाडाचं फळ आपल्याला खायचं असेल तर त्या झाडाचं बीज आपल्याला दिसतं का हो? दिसतं का? दिसत नाहीये. झाडाचं फळ चाखायचं असेल तर स्वतः अगोदर बीजाला गाडून घ्यावं लागतं. जमिनीमध्ये बीज निश्चित आहे, त्याचा अर्थ वर फळं आहेत. ही जी फळं आपल्यासमोर बसलेली आहेत, फार मोठा सुंदर परिवार आहे. आमचे बापूसाहेब आहेत, बाळासाहेब ज्ञानदेव होले, माजी सभापती पंचायत समिती माळशिरस. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. कशामुळे सांगतो, तारीख घेतल्यापासून, कीर्तन घेतल्यापासून 10, 15, 20 फोन मला आमच्या गजानन महाराजांना आलेले आहेत. फार मोठा परिवार आहेत. आमच्या अण्णांना 4 मुली आहेत. आमच्या सरस्वतीताई आहेत, आमच्या सविताताई आहेत, सुरेखाताई आहेत, मंगलताई आहेत, आणि आमचे बाळासाहेब चिरंजीव आहेत. नातवंडसुद्धा आहेत, निखिल भाऊ, कृणाल भाऊ, साहिल. प्रत्येक आपापल्या पद्धतीने आपापल्या हुद्द्यावरती नोकरी करत आहेत. खरं म्हणजे एवढा परिवार आहे. तुमच्याकडे पैसे भरपूर आहेत, बरोबर आहे, इस्टेट भरपूर आहे, प्रॉपर्टी भरपूर आहेत, पण बघा आज तुमचे आजोबा तुमच्यात नसणार आहेत. विठाला विठाला. पैशाने प्रत्येक गोष्ट मिळत नाही. पैसा बरंच काही आहे, पण पैसा सर्व काही नाही. मायबाप आहे, हा परिवार सुखाने या ठिकाणी नांदतोय ना, हे खरं म्हणजे यातमध्ये सिंहाचा वाटा आमच्या अण्णांचा आहे. वारकरी आहेत, वारकऱ्याची परंपरा जपलेली आहेत. ही वारकरी टाळ घेऊन या ठिकाणी उभे आहेत. ही पैसा करता नाहीत, अण्णांच्या प्रेमा करतायत. आमचे मिसाळ महाराज आहेत, ही भागातली सर्व वारकरी आहेत. आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. एका वारकऱ्याच्या सेवेकरता आपण या ठिकाणी हजर झालेलो आहोत. विठाला विठाला. जीवनामध्ये बाप ही गोष्ट फार महत्वाची. मायबाप बघा, एखाद्या माठावरती झाकण नसेल तर त्या माठातलं पाणी आपण पित नाही का, पाणी घाण असतं. एखाद्या माठावरती झाकण नसेल तर त्या माठातलं पाणी आपण पित नाहीये. आणि एखाद्या घरचा बाप जिवंत नसेल तर त्या घराकडे लोक चांगल्या नजरेने पाहत नाहीत. विठाला विठाला. घरामध्ये बाप जिवंत असणं फार महत्वाचं आहे. कितीही मुली असू द्या, कितीही मुली असू द्या, मायबाप शेवटच्या घटका बाप जर मोजत असेल ना, आणि लोक म्हणतात महाराज 8 दिवस झाले आमचे वडील काही खात नाहीत, काही पित नाहीत, तरी सुद्धा 8 दिवसापासून जिवंत आहेत, शेवटच्या घटका मोजतात. आणि मग शेजारची आजी येते, म्हणते अरे बाळा तुझ्या बापाचा पोरीमध्ये जीव अडकलेला आहे, मुलीला बोलवून घे. जर मुलगी लोकांच्या शेतामध्ये खुरपण्याकरता गेली असेल, काबाड कष्ट करण्याकरता गेली असेल तर फोन येतो, अगं तुझ्या बाबांचं फार शेवटचा काळ जवळ आलेला आहे. आणि बाप म्हणतो एकदा माझी मुलगी मला भरल्या डोळ्यांनी पाहू द्या. धावत पळत मुलगी लोकांच्या शेतामधून येते, दुपारची बस पकडून आपल्या बापाच्या घरी येते. बापाच्या घरी आल्यावर त्या रूममध्ये येते, एका पलंगावरती एका बाजेवरती बाप झोपलेला असतो. शेवटच्या घटका बाप मोजत आहे. मुलाच्या मांडीवरती बापाचं डोकं आहे. शेवटच्या घटका बाप मोजतो. काही क्षणामध्ये बाप जाणार आहे, पण मुलगी सांगते बाबा मी तुमची मुलगी भेटण्याकरता आलेली आहे. 8 दिवसापासून जो बाप काही खात नाही, जो बाप काही पित नाही, तो बाप आपले हात हलवायला लागतो आणि आपल्या मुलीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि एका सेकंदामध्ये आपली प्राणज्योत मालवतो. आपल्या मुलीवरती असणारं बापाचं हे प्रेम आहे. विठाला विठाला. आणि म्हणून आमचे अण्णा भाग्यवान आहेत. 4 मुली आणि 1 सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आले. खरं म्हणजे ही फार संपत्ती आहे. पुण्याचा फार वाटा आहे. माझा मरण अटळ आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. जर मरण चुकवता आलं असतं तर रामाच्या बापाला, राजा दशरथाला 6 दिवस भरलेल्या नावेमध्ये तेलामध्ये ठेवण्याची वेळ आली नसती. बापाला सुद्धा मरावं लागलं. संतांना जावं लागणार आहे, देवाला जावं लागणार आहे, देवाच्या बापाला सुद्धा जावं. मरण कुणालाही चुकत नाही. येथे नाही ऊर आले अवतार, येरते पामर जीव हेरते पामर जीव
किती येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, हे रते पामर जीव किती, जीव किती, हे रते पामर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. प्रत्येकाला जावं लागणार आहे. आजच्या कार्यक्रमाचं सौंदर्य म्हणजे आपल्या कार्यक्रमामध्ये म्हणजे मुस्लिम समाजाची मामू या ठिकाणी येऊन बसले आहेत. खरं म्हणजे त्यांच्याकरता सर्वांनी टाळी वाजवा एकदा. आणि या देशामध्ये धर्माबद्दल वाद कधीच नव्हता, फक्त हा वाद राजकारणामुळे सुरू झालेला आहे. विठाला विठाला आठवण याकरता आली मला मामूची. येथे नाही उरो आले अवतार, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. अरे सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये जरी तुम्हाला ठेवण्यात आलं तरी एक ना एक दिवस पोपट उडून जाणार आहे. आपल्याला मरावं लागणार आहे. मरण हे निश्चित आहे. विठाला विठाला. कारण मरण जर चुकवता, काही काही गोष्टी चुकत नाहीत हा, चुकवण्याचा प्रयत्न तुम्ही करता. बरीच लोक डोक्याचं टक्कल झालं की केस येण्याकरता तेल वापरतात ना, बरीच वापरतात. बघा आता 1-2 महिन्यापूर्वी नीता अंबानी यांच्या मुलाचं लग्न झालं. काय त्याचं नाव? अनंत अंबानी. त्या अनंत अंबानीचं टक्कल पडलेलं आहे, बरोबर आहे. जर तेल लावून डोक्याला केस उगवली असती तर अनंत अंबानी नावाच्या मुलांनी कोट्यावधी नाही अब्जावधी रुपये खर्च केले असते. पण करतो का? हे अटळ सत्य आहे. एकदा डोक्यावरचे केस गेले की पुन्हा केस येत नाहीत. पण आपण तेल लावून ते केस उगवण्याचा प्रयत्न करतो. हा आपला भाबडा प्रयत्न आहे. विठाला विठाला. आणि म्हणून काही गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्याच लागतात. मरण हे तुम्हाला स्वीकारावंच लागतं. एक शायर सांगतोय, आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए है, लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए है. तो बुरा किसी का मत करो, खुद बुरा हो जाएगा, और ये माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गयो, बुरा न मिलिया कोई, लेकिन जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा न कोई. मग काय करायचं? जिंदगी एक किराए का घर है, हो एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, तो घर से बाहर निकलना पडेगा. रे ज्या दिवशी मृत्यू तुला बोलवणार आहे त्या दिवशी सर्व सोडून तुला जावं लागणार आहे. हे अटळ सत्य आहे. विठाला विठाला. तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्हाला दुःख भोगावं लागेल. तुम्हाला सावली पाहिजे असेल तर तुम्हाला उन्हामध्ये कष्ट करावे लागत असतील. तुम्हाला उतार पाहिजे असेल तर चढावरती चढावं लागणार आहे. तुम्हाला जर मरायचं असेल तर तुम्हाला जगावं लागणार आहे. जगणं हे निश्चित आहे आणि जगल्यानंतर मरणं हे अटळ आहे. मायबाप ऐका, सूर्य उदयाला येतो. कशा करता येतो? एकदा सूर्य उदय झाला की 7, 8, 10 दिवस काही अस्त होत नाही. होतो का? अस्त होतो का 8-10 दिवस? तुम्हाला काय कोरोना झाला का? हा, होतो का? असतं का नाही? होतो का? मग तुमचं आमचं सारखंच आहे नाही का? भागाभागात पद्धती वेगळ्या असतात नाही का? आता आमच्याकडे माणसं मेल्यानंतर जाळतात, तुमच्याकडे जीव गेल्यावर का? बरोबर आहे. काय आहे की भागाभागामध्ये फार पद्धती वेगळ्या असतात, परंपरा वेगळ्या असतात, अटी वेगळ्या असतात, नियम वेगळे असतात, रूल्स वेगळे असतात. विठाला सकाळी सूर्योदय होतो तो सूर्यास्त होण्याकरता. सांझ के बाद
होगा सवेरा हो देखना है अगर दिल सुनहरा तो पाव फूलों पे रखने से पहले हो तुझको कांटों से चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा। जर मरण निश्चित असेल तर माणूस गेल्यावरही जिवंत राहू शकतो. कशाच्या निमित्ताने? पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसं मेल्यावरही जिवंत राहू शकतात, पण तसं कर्म चांगलं पाहिजे. आपलं कर्म चांगलं आहे का? आहे का चांगलं? खरं सांगा. लोक म्हणतात महाराज फार पोट दुखतंय. कधी? शेजारच्यांनी गाडी घेतल्यापासून. अरे आनंद वाटला पाहिजे, पण आनंद आपल्याला वाटत नाही. आनंद कधी वाटतो? लोकांची वाट लागली की आपल्याला आनंद वाटतो, नाही का? हे आपलं वागणं आहे. पण आयुष्यामध्ये कर्म चांगलं ठेवा मायबाप. बघा, तुम्ही देवाच्या मंदिरमध्ये दर्शनाकरता गेलात चांगलं आहे, नाही गेलात तरी चांगलं आहे. मंदिरामध्ये नाही गेलात तरी चालेल, पण आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे. 3 वाक्य तुम्हाला सांगणार आहे. कीर्तन जर तुमच्या डोक्यावरून गेलं तरी चालेल. ऐका, फक्त हे 3 वाक्य तुम्ही जर तुमच्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवले ना, माझं कीर्तन सार्थक लागेल आणि अण्णांच्या चरणी कीर्तन समर्पित होईल. ऐका. नंबर 1, माणसाचं शरीर मोठं असलं नसलं तरी चालेल, पण माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. माणसाचं शरीर मोठं असलं नसलं तरी चालेल, पण माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. नंबर 2, माणसाच्या अंगावरचे कपडे स्वच्छ असले नसले तरी चालतील, पण माणसाचं मन स्वच्छ असले पाहिजे. नंबर 3, माणसाचा चेहरा स्मार्ट असला नसला तरी चालेल, पण माणसाचं कर्म स्मार्ट पाहिजे. कारण हिसाब चेहरों का नहीं, हिसाब कर्मों का होता है. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कर्म चांगलं असलं पाहिजे मायबाप. आहे का? आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा 4 पिढ्याचे ए बाळा माझ्याकडे बघा. ए भैया, ए हिरो, हा तुझं नाव काय? हा पियुष गोयल का? नाही का? पियुष नाही का? तुझं नाव पियुष. पप्पांचं नाव? हा सचिन. आजोबांचं? राजेंद्र. आजोबांच्या वडिलांचं? दामोदर. त्यांच्या वडिलांचं? हां बस, आपली चार्जिंग संपली नाही का? एका काडीने बॅटरी लो होत होती नाही का? आता दामोदरच्या नंतर आपलं विषय आपला संपलेला आहे. बरोबर आहे. 5 पिढ्याच्या पाठीमाग. त्याला हसू नका, आपलंही तेच आहे. तुमचं नाही, माझंही तेच आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या 5 पिढ्याच्या पूर्वीचे नाव आपल्याला माहीत नाहीत, पण आळंदीला 750 वर्षापूर्वी समाधी घेतली. कुणी हो? कुणी? माऊली ज्ञानोबारायांनी. काय आपल्या पिढीमध्ये होते का? नाही. कारण काय आहे? कर्म चांगलं आहे. 7,500 वर्षापूर्वी राजस्थानमध्ये एका राजाच्या मुलीने कृष्णाची भक्ती केली. काय नाव आहे? मीराबाई. भगवान परमात्म्याची निस्सीम अशी असणारी भक्त. तिचं नाव काय आहे? काय आहे तिचं नाव? राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में चाहा, ओ एक राधा. उद्या ना भैया थोडा. एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, हो अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी. माय बाप, राधेचं मीरीचं नाव अजरामर झालं का? तर त्यांनी कर्म चांगलं केलं. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे कर्म चांगलं केलं पाहिजे, पण आपलं कर्म अजिबात चांगलं नाही. जर एखाद्या गरीबाची मुलगी एखाद्या श्रीमंताच्या घरी दिल्या गेली असेल, एखाद्या गरीबाच्या मुलीचं श्रीमंताच्या मुलाशी लग्न जुळलं असेल, तर आपण आपले 10 कामं सोडून त्या गरीबात श्रीमंताच्या घरी जातो. अहो तू गरीब आहे,
भिकारी आहे, तो फाटका आहे, त्याची मुलगी कशाला करताय? हे आपले काम आहेत, हे आपले कर्म आहेत. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल होईल तेवढा लोकांना त्रास देणं हे आपलं कर्म आहे. पण सांगू का तुम्हाला, मी काही वाक्य बोलतो ऐका, लक्षात ठेवलं पाहिजे. कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करूच नका. हो, पुन्हा सांगतो, चांगलं कर्म करूच नका. फक्त आपल्याकडनं काही वाईट होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. माय बाप आहे. घर ना किसी का बसा सको तो झोपड़िया न जला देना, मरहम पट्टी कर न सको तो उस पे नमक ना लगा देना, दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, तुम कांटे बन कर मत रहना. ऐका, चांगलं करता येत नसेल करू नका, पण गळ्या कुणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. विठाला विठाला कर्म करण्याकरता हा जन्म आम्हाला मिळालेला आहे. बघा, प्रत्येकाला कर्म करावं लागणार आहे. कर्मापासून सुटका होत नाही. तुमच्या नशिबामध्ये कर्मामध्ये आज लिहिलं होतं 10 ते 12 या वेळेमध्ये या मंडपमध्ये येऊन बसायचं. तुम्ही कितीही प्रयत्न केले टाळण्याचे, पण या ठिकाणी तुम्हाला यावं लागलं. याला कर्म म्हणतो. कर्मापासून सुटका होत नाही, कर्म करावं लागतं. पटण्याकरता दृष्टांत सांगतोय. कर्म कुणालाही चुकत नाही. 60 वर्ष बापाचं वय झालं, मुलाचं लग्न झालं मिसाळ महाराज, आणि त्या ठिकाणी बाप वारी करता निघाला. बाप म्हणतो, पोळा मी 15 दिवस वारी करता निघालो, घरच्या देवाची पूजा तू केली पाहिजे. कोण म्हणतो? बाप म्हणतो. पोरगा म्हटला, बाबा तुमच्या पाया पडतो, बाकी काही काम सांगा पण देवाची पूजा सांगू नका, कारण देवाच्या पूजेचा आपल्याला फार कंटाळा बोला ना, कंटाळा येतो नाही का. 24 तासाचा दिवस आहे दादा. तर 24 तासाच्या दिवसामध्ये मला वाटतं जवळजवळ 4-5 तास तुम्ही पूजा करत असाल नाही का? करता का? हसता म्हणजे शंकेला वाव आहे नाही का? 4-5 तास पूजा नाही हो महाराज. 1 तास अजिबात नाही, 10 मिनिट करावीच लागते. म्हणून विठाला विठाला बघा, संसारावरती तुम्ही प्रेम करता. अरे हा नासका संसार आहे. तुम्ही ज्यांच्या पोटी जन्माला आला त्यांचा आणि तुमचा संबंध जन्माला आल्यानंतर आहे. तुम्ही उद्या मरणार आहात, मेल्यानंतर तुमचा त्याचा संबंध राहणार नाही. हा फार मोजका संबंध आहे, त्याचा तुमचा संबंध आहे. त्याची आठवण तुम्ही केली पाहिजे. आणि ज्या संसाराची सेवा तुम्ही करता ती संसारातली लोक तुमच्या पाठीमध्ये लात मारतात, हे तुम्हाला मरताना कळतं, जर तुम्ही भाग्यवान असाल तर. विठाला तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात. संसारामध्ये एक सुद्धा माणूस सुखी नाही, एक सुद्धा. ऐका का, कोणी आहे सुखी? करा बरं हातवर, कोण कोण सुखी आहे? 1 2 3 4. पाठीमागे पाऊस नका, ह्या सब चोर आहे नाही का. इथे सर्व दुःखी आहेत नाही का. हो या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही हो त्यात सुख नाही. संसारामध्ये सुख प्राप्त होत नाही. मायबाप ऐका, ज्या संसारावरती तुम्ही प्रेम करता हा संसार तुमचा घात करतो. अरे आयुष्यातला मोजका काळ तुम्ही देवासाठी दिला तर तुमचा शेवटचा काळ आपल्या अण्णांप्रमाणे गोड झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला फार विशेष गोष्ट आहे मायबाप. आपण देवाला विसरतो. बरं ऐका, पाठीमागे सण झाला, उन्हाळ्यामध्ये सण आपल्याकडे. कुठला सण आहे हो? उन्हाळ्यामध्ये सण कोणता असतो? गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घरी स्वयंपाक काय करतात? ज्वारीची भाकरी, पुरणपोळी करतात. बरोबर नाही का? पुरणपोळी करतात. बरं, मालकाच्या ताटामध्ये तुम्ही 2 पुरणपोळ्या वाढता. बरोबर आहे? देवाच्या नैवेद्यामध्ये 2 पुरणपोळ्या असतात का? तुम्हाला तुमच्या मालकाची शपथ आहे, खरं सांगा, असतात का? नाही. मग 1 नाही हो महाराज. किती असते? सकाळी देवाची पूजा करायची, त्याला जाम टेन्शन आलं होतं. म्हटलं बापरे, सकाळी देवाची पूजा करायची. रात्री झोपला आणि सकाळी 5 वाजता उठला, देवाचा दरवाजा उघडला
त्या देवाऱ्यामध्ये 100-150 देव त्यांनी पाहिले आणि 100-150 देव पाहिल्यावर टेन्शन आलं. म्हटलं बाप रे, एवढ्या देवांची पूजा आता मी कधी करू. पण त्यांनी एक डोकं लावलं. एका बादलीमध्ये देव भरलेत आणि बादलीला दोरी बांधली. दारामध्ये विहीर होती. डायरेक्ट देवांची बादली विहिरीमध्ये सोडली. कर्मापासून सुटका होत नाही हे मला सांगायचं. पाण्यामध्ये बादली सोडली. जशी बादली सोडली अशी पाण्यामध्ये बादली डुबलेली आहे. पाण्यामध्ये बादली बुडली. सर्व देव पाण्यामध्ये गेले. त्या देवामध्ये काही काही हलक्या काळजाचे देव होते. असतात ना काही काही हलक्या काळजाचे देव. काही काही हलक्या काळजाचे देव बादलीमधून उड्या मारून त्यांनी पटापट आत्महत्या. कोणी देवाने आत्महत्या केल्या. बादलीवर घेतली. 150 देवापैकी फक्त 20-25 देव शिल्लक राहिले. याने डोक्याला हात लावला, मोठमोठ्याने रडायला लागला. बायको आली, म्हटली काय झालं. अगं देवाची पूजा करायचं काम नाही का. 25-30-100 देवांनी आत्महत्या केल्या. बाकीच्या देवांना सुतक पडलं. आता पूजा करायचं काम कोण म्हणतं. मालक म्हणतो. बायको म्हटली डोकं लावू नका, गपचूप पूजा करा. राग आला. म्हटला बस आजच्या दिवस पूजा करायची, उद्या घर सोडून पळून जायचं, पण पूजा करायची. पूजेला कंटाळून निघाला. कुणाच्या नाकाला कुणाच्या कानाला गंध लावला आणि पूजा केली. संध्याकाळी पत्नी झोपली. रात्री 10 वाजता पूजेला कंटाळून निघाला. कर्म चुकत नाही हे मला सांगायचं. पूजेला कंटाळून घरून रात्री 10 वाजता निघायला. रात्रभर मोटरसायकल चालवली. 100 किलोमीटर सासरवाडी होती. सकाळी 5 वाजता सासरवाडीला पोहोचला. सासऱ्याचा बंगला. दरवाजा वाजवला. सासूबाईंनी दरवाजा उघडला. 6 वाजले. सासूबाईला आनंद झाला. जावई बापू सोफ्यावरती बसले. सासूबाई म्हटली 5 मिनिट बसा. लगेच ग्लास भरून दूध आणलं. त्याच्यामध्ये बदाम पिस्ता केशर टाकलेलं होतं. ग्लासभर दूध पिलं. आनंद वाटला. सासूबाई म्हटली जावई बापू, लोक म्हणतात सासू करता जावई देव असतो, तुम्ही खरंच देवासारखे आले. जावई म्हणतो काय झालं सासूबाई. अहो कालच आमच्या भावकीतला माणूस वारला. आम्हाला सुतक पडलं. आम्हाला पूजा करायला जमत नाही. तुम्ही आमच्या देवाची पूजा करा. कोण म्हणतं. सासूबाई. आता घरून कशाला कंटाळून निघाला. कशाला पूजेला. पूजा चुकली का नाही. राग आला. दात ओठ खाल्ली. म्हटला बस आता आत्महत्या करायची पण पूजा करायची. दिवसभर जेवण केलं. संध्याकाळी आत्महत्या करायची ठरली. कशाला कंटाळून. पूजेला कंटाळून. रात्री 10 वाजले. हळूच दरवाजा उघडला. एका वस्तीवरती गेला. मोठी विहीर होती. विहिरीवरती उभा राहिला. आता विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या करणार. तेवढ्यात पाठीमागे पाटलांनी कॉलर पकडली. पाठीमागे वळलं. मूर्खा, अरे चांगला देह मिळालाय. 7 फूट उंची आहे. चांगलं वजन आहे. शरीर चांगलं आहे. काही कामाचा कंटाळा आहे का आत्महत्या करतोस. आत्महत्या करायची नाही. पाठीमागे वळलं. एका खुर्चीवरती बसवलं. सांगितलं चांगला हट्टा खट्टा दिसतोस आणि आत्महत्या करतोस. आत्महत्या करायची नाही. मला माहिती आहे तुझं शरीर चांगलं आहे. तुला कामाचा कंटाळा आहे. आत्महत्या करायची नाही. 2 टाइम पुरणपोळ्याचं जेवण कर. दिवसभर शांत झोपायचं. एसीची रूम देतो. दिवसभर झोपायचं. 2 टाइम पुरणपोळ्याचं जेवण. अजिबात काम करायचं नाहीये. नुसत्या पुरणपोळ्या नाहीये. 20,000 रुपये तुला महिना देतो. 2 टाइम जेवण करायचं. एसीच्या रूममध्ये झोपायचं. 20,000 रुपये महिना घ्यायचा. अजिबात काम करायचं नाहीये. फक्त आमच्या देवाची पूजा करायची. कोण म्हणतं. पाटील म्हणतात. तो म्हणतो तुमच्या पाया पडतो, मला आत्महत्या करू द्या. माझा दृष्टांत संपला. नंबर 1, घरून कशाला कंटाळून निघाला. कशाला. पूजा चुकली का. सासरवाडीहून कंटाळून निघाला. कशाला. पूजेला. पूजा चुकली का नाही. आत्महत्या करायला निघाला. कशामुळे. पूजेमुळे. पण पूजा चुकली का नाही. याला म्हणतात कर्म. विठ्ठल 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 विठ्ठल. हे कर्म करण्याकरता आपला जन्म आपल्याला मिळतो. मायबाप कर्म करायचं आणि कर्म करता करता नामस्मरण करायचं आणि काळावरती विजय मिळवायचा. अभंगाचं पहिलं चरण. सावधान भावे काळाले ग्रासीले. सावधान भारे काळाने ग्रासीले. सावधान भारे काळाने ग्रासीले. सावधान भारे काळाने ग्रासीले. सावधान भारे काळाने ग्रासीले. सावधान
पाती आईच्या चरलिया कोण बसा काळाने ग्रासिले सावधान व्हा रे. महाराज म्हटले बाबा सावधान व्हा. सावधान हा शब्द कुठे असतो? सावधान, पुढे धोक्याचे वळण आहे. एखादा डीपी असेल नाही का लाईटचा, त्याच्यावरती ती 2 हाडं असतात नाही का, आणि खतरा धोका, पुढे खतरा धोका आहे. पुढे धोक्याची घंटा असेल तर अगोदर सावधान हा शब्द असतो. हा अभंग रेड झोन मधला आहे. विठाला विठाला. महाराज म्हटले बाबा सावधान व्हा रे, तुम्हाला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. लोक म्हणतात महाराज अहो आत्ता 60 वर्ष वय आहे, अजून काहीच आजार नाहीये, चांगलं शरीर आहे, अजून 40 वर्ष आम्हाला जगायचंय. अजिबात सांगता येत नाही. बाकी काही सांगता येईल. पटापट तरुण मुलं किड्या मुंग्यासारखे मेले कोरोनाच्या महामारीमध्ये. विठाला विठाला. लोक म्हणतात महाराज अहो कोरोना सारख्या महामारीमध्ये आम्ही जिवंत राहिलो, आता काय घाबरायची गरज आहे. तो काळाचा एक छोटासा नमुना होता मायबाप. कधी काय होईल काही सांगता येत नाही. मी ज्या तालुक्यामध्ये राहतो ना त्या तो रिसोड तालुका आहे, त्या रिसोडमधले एक मारवाडी समाजाचे चांगले गृहस्थ आहेत. केदारनाथ या ठिकाणी यात्रेकरता गेले. मागे सुनामी आली होती ना, सुनामीच्या वेळेस यात्रेकरता गेले. फार मोठा श्रीमंत माणूस आहे, त्याला अहंकार होता जीवनाचा. तो म्हटला वास माझं शरीर चांगलं आहे, मरण लवकर येत नाही, मला येणार नाही. अग्रवाल त्याचं आडनाव आहे. आणि मग त्या ठिकाणी केदारनाथ यात्रेकरता गेले. सुनामी आली. सुनामी सांगतोय आपल्याला पैशाचा अहंकार असेल तर जरा कान टव करून माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. फार पैशाची गुरमी, फार मस्ती होती. तो म्हटला आम्हाला काहीच होणार नाहीये. सुनामी आली. सुनामीमध्ये पत्नी एका बाजूला वाहून गेली, तो एका बाजूला वाहून गेला, आणि एकुलता एक मुलगा होता, तो समोर वाहत चाललेला आहे. फार मोठं गटर, फार मोठं चिखल आलेलं आहे. चिखलामध्ये मुलगा फसला. 20 फुटावरती माणूस फसलेला आहे आणि 30-40 फुटावरती पत्नी फसलेली आहे. सर्व एकमेकाला दिसतात पण एकमेकाकडे फक्त पाहतात, एकमेकाला हलता येत नाही. जंगल आहे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, कसे बसे ते आई वडील वर आलेत, मुलाला काढण्याचा प्रयत्न करत होते. मुलगा म्हटला मला फार तहान लागली, पाणी पिण्याकरता पाहिजे पप्पा, जर 1 तासामध्ये मला पाणी नाही मिळालं तर मी जिवंत राहू शकत नाही. कोण म्हणतं? मुलगा म्हणतो. आणि मग त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की अरे माझ्याकडे करोडो रुपये सध्या बँकमध्ये पडलेले आहेत, पण माझ्या पोराला 1 ग्लासभर पाणी पिण्याकरता मी देऊ शकत नाही. काय देवाची लीला असेल. 1 तास झाला, 5 तास झाले. 5 तासांनी रस्त्याने माणूस जात होता. त्यांनी सांगितलं की माझा मुलगा आहे, तो आता मरतोय पाण्या वाचून, त्याला पाणी पाहिजे, 1 बिस्लरीची बॉटल आम्हाला मिळेल का? तो माणूस म्हटला 10,000 रुपये लागतील एका बिस्लरीच्या बॉटल करता. किती? 10,000 रुपये. तो म्हटला 10,000 नाही. ATM कार्ड काढलं, त्याच्या हातामध्ये दिलं, त्याला नंबर सांगितला, पिन नंबर सांगितलं, जेवढे पैसे असतील तेवढे काढून घे, फक्त आत्ता माझ्या मुलाकरता पाणी दे. तो म्हटला पाणी आणतो. ATM पिन नंबर घेऊन गेला, पण त्यांनी काही पाणी आणलं नाही. एकुलता एक मुलगा आपल्या मांडीवरती तरफडून तरफडून मेला. याला म्हणतात मरण. विठाला विठाला. पैसा तुमचं मरण चुकवू शकत नाही, हा आपला गोड आहे, पण गैरसमज आहे बरं काय का. पैसा मरण चुकवू शकत नाही. बघा एक 10-12 वर्ष झाले असतील काही, आपले महाराष्ट्राचे माजी अवजड उद्योग मंत्री आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब, काय कमी होतो? पैसा कमी होतो का? तुमच्या वस्तीवरती जेवढा पैसा नसेल तेवढा एकट्या साहेबाकडे पैसा होता. डॉक्टर कमी होते का? जेवढे लोक कीर्तनाकरता बसलेले नाहीत ना त्याच्यापेक्षा दुप्पट डॉक्टर लाईन धरून उभे होते, डॉक्टर होते, पैसा होता. मग झालं काय? तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. बाबा या मंडपमधली एखादी दोरी तुटली ना ती गाठ बांधून जोडता येईल, पण आयुष्याचा दोरा तुटला ना त्याला पुन्हा जोडता येत नाही. विठाला विठाला. आणि म्हणून खरं सांगू का, मी सांगत असतो बाप जीवनामध्ये सांगितलं फार गरजेचं आहे. मायबाप अण्णांचं पुण्यस्मरण दुसरं आहे. चेहऱ्याकडे पाहिलं ना फार हासरं व्यक्तिमत्व दिसतं, फार प्रेमळ. लोकांचे कर्म लोकांच्या चेहऱ्यावरती दिसत असतात. एखाद्याचा चेहरा पाहिला की असं वाटतं हा जगात कुणाचं चांगलं करू शकत नाही, पण अण्णांचा चेहरा पाहिला की आजही या नारदाच्या गादीहून सांगतो त्यांनी आयुष्यामध्ये कुणाचं वाईट केलेलं नसणार आहे. मायबाप आहे. आणि म्हणून हे पुण्यस्मरण आहे. पुण्य करणाऱ्यांचं पुण्यस्मरण होत असतं, पाप करणाऱ्यांचं पाप स्मरण होत नसतं. विठाला विठाला.
आयुष्यामध्ये भक्ती केली पाहिजे. भक्तीचं तेज दिसत असतं. आदरणीय वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, भजन न करता, भगवत भक्ती न करता एखादं गाढव मेलं काय, भगवत भक्ती न करता एखादं गाढव मेलं काय, आणि भगवत भक्ती न करता एखादा राजा मेला काय, फार काही फरक नाही. भक्ती न करता राजा मेला काय आणि भक्ती न करता गाढव मेलं काय, फारसा फरक पडत नाही. उलट भक्ती न करता जर गाढव मेलं तर पाप लागत नाही, पण भक्ती न करता राजा मेला तर त्याला फार मोठं पाप लागतं. विठाला विठाला मरण कुणालाही चुकत नाही. काळ शब्दाचा अर्थ, काळ म्हणजे काय हो? काळ शब्दाचा अर्थ काय होतो? काळ म्हणजे तुम्ही दुपारी 12 वाजता झोपले काय? झाले 10 मिनिट राहिले. मला सांगितलं 12:05 फुलं टाकायचे. एक 10 मिनिट फक्त, मग चालूच आहे आपलं, नाही का? बे नाही. काळ म्हणजे काय? काळ म्हणजे वेळ, वेळ म्हणजे समय, समय म्हणजे टाइम. आणि काळ शब्दाचा दुसरा अर्थ होतो काळ म्हणजे मरण. काळ शब्दाचा पहिला अर्थ आहे वेळ. वेळेवरती आपण सत्ता गाजवली पाहिजे, पण आपण सत्ता गाजवत नाही. यांनी असं असलं पाहिजे, त्यांनी तसं असलं पाहिजे, यापेक्षा अगोदर आपण कसं असलं पाहिजे हे अगोदर आम्ही शिकलं पाहिजे. यांनी असं असलं पाहिजे, त्यांनी तसं असलं पाहिजे, त्यापेक्षा अगोदर आपण कसं असलं पाहिजे हे अगोदर आम्ही शिकलं पाहिजे. आणि यदा कदाचित आपण कसं असलो पाहिजे हे जर आपल्याला जमत नसेल तर आपण कसं नसलो पाहिजे हे तरी आम्ही अगोदर शिकलं पाहिजे. विठाला विठाला आयुष्यातला 80% वेळ तुमचा, माझा, प्रत्येकाचा लोकांना नावं ठेवण्यामध्ये जातो. मायबाप लोकांना नावं ठेवून तुम्ही कधी मोठे होत नाही. लोकांना नावं ठेवू नका. आपल्याला मोठं कसं व्हायचं याचा विचार आपण केला. जी लोक मोठी झालीत ना त्यांनी पायाखाली काहीतरी चांगलं घेतलेलं आहे. बघा 80 वर्षाचा म्हातारा आहे. विठाला 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 कुंडली कवरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आयुष्यातला वेळ, साहेब आलेले आहेत, 2 मिनिटं फक्त. आयुष्यातला वेळ आपण वाया घालवला नाही पाहिजे. वेळ फार अमूल्य आहे. जीवनामध्ये काही सुद्धा चुकीचं करा, पण वेळेचा गैरवापर करू नका. जी लोक वेळेचा गैरवापर करत नाहीत ना ते आयुष्यामध्ये मोठे झाल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठाला. काळ शब्दाचा अर्थ आहे वेळ. 365 दिवसाचं काय होतं? एक वर्ष. दीदी 365 दिवसाचं 1 वर्ष, 30 दिवसाचा 1 महिना, 7 दिवसाचा 1 आठवडा, 24 तासाचा 1, 60 मिनिटाचा 1, 60 सेकंदाचा 1. 365 दिवसाचं वर्ष होतं, 30 दिवसाचा महिना होतो, 7 दिवसाचा आठवडा होतो, 24 तासाचा दिवस होतो, 60 मिनिटाचा 1 तास होतो, 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. शेवटचा प्रश्न आहे, किती दिवसाचा 1 सेकंद होतो? किती दिवसाचा 1 सेकंद होतो म्हटल्यावर तुम्हाला वाटलं तर याला भूक लागली असं वाटेल ना. कारण सेकंद सर्वात काय आहे? सेकंद सर्वात लहान आहे. ऐका, सेकंद सर्वात लहान आहे, पण सेकंद किती मोठा आहे हे आमच्या वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे. ऐका, सेकंद किती मोठा आहे. जाल रंध्र मरिचिस्तम यत् सूक्ष्मम दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुस उच्यते. 10वीच्या भौतिकशास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे की सेकंद किती मोठा आहे. फुटलेल्या पत्र्याच्या छिद्रामधून सूर्यकिरण घरामध्ये पडतात. बरोबर आहे? तुम्हाला कळतं ना बोलणं? फुटलेल्या पत्र्याच्या छिद्रामधून सूर्यकिरण घरामध्ये पडतात. त्या सूर्यप्रकाशामध्ये बारीक बारीक धुळीचे कण आम्हाला दिसतात. बरोबर आहे? त्या बारीक बारीक धुळीच्या कणाचा सर्वात लहान धुळीचा कण आणि सर्वात लहान धुळीच्या कणाचा 6वा भाग, त्या 6व्या भागाला काय म्हणतात? परमाणू म्हणतात. परमाणू कशाला म्हणतात हे सुद्धा भौतिकशास्त्राने आपल्याला सांगितलं की कोणत्याही द्रव्याच्या अत्यंत सूक्ष्मतम अविभाज्य घटकाला परमाणू असे म्हणतात. विठाला विठाला विठाला. आता सेकंद किती मोठा आहे हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मी काही फार ठिकाणी सांगत नाही, पण शिकलेले लोक माझ्यासमोर बसलेले आहेत त्यामुळे सांगितलं पाहिजे. अशा परमाणूला
ओलांडून जाण्याकरता सूर्यकिरणांना लागणारा काल त्याला म्हणतात परमाणु काल. आता मोजा. असे 2 परमाणु काल झाले की एक अणुकाल होतो. असे 3 अणुकाल झाले की एक त्रसरेणुकाल होतो. असे 3 त्रसरेणुकाल झाले की एक त्रुटिकाल होतो. असे 100 त्रुटिकाल झाले की एक लवकाल होतो. असे 3 लवकाल झाले की एक वेदकाल होतो. असे 3 वेदकाल झाले की एक निमिष होतो. आणि असे 3 निमिष झाले तेव्हा एक क्षण होतो, त्याला एक सेकंद म्हणतात. विठाला विठाला एवढा मोठा सेकंद आहे. आणि एवढा मोठा सेकंद आपण सामान्य लोकांसाठी बर्बाद करायचा नाही. ऐका, जीवनामध्ये वेळेचा चांगला उपयोग करा. जर वेळेत तुम्ही जर काही वाईट केलं तर ती वेळ पुन्हा येत नाही. आजची तारीख आहे किती? 21 तारीख आहे. 21/8/2024. आता पुढच्या वर्षी पुन्हा तारीख येईल का? येईल का तारीख? नाही. बाकी कुठलंही नुकसान भरून निघेल, पण एकदा गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. याला म्हणतात टाइम इज मनी. पैसा सुद्धा येऊ शकेल, पैसा सुद्धा श्रेष्ठ वेळ आहे. विठाला विठाला. पण काही गोष्टी गेल्या की त्या पुन्हा मिळत नसतात. आज आपल्याकडे सर्व आहे. मी सांगून गेलो, आज आमचे बापूसाहेब आहेत, ते माजी सभापती होते. साहेबांच्या मार्गदर्शनाने फार मोठे होतील. भविष्यामध्ये मोठे जरी झाले, अख्खं जग त्यांना शाबासकी देईल, अख्खं जग त्यांच्या गळ्यामध्ये हार घालेल. पण माझा बाळू, माझा बापू म्हणून पाठीवून फिरणारी थाप अण्णासाहेब हे त्यांच्यामध्ये पुन्हा कधीच नसणार आहेत. विठाला आणि मग बाप, मी सांगून गेलो, बाप फार कणखर गोष्ट आहे. माय बाप जर चॉकलेट करता 10 रुपये पाहिजे असतील तर लेकरू आपल्या आईला मागतं. पण जर डोनेशन भरण्याकरता 10 लाख लागत असतील, पण ती आईला मागतं का? ती पप्पांना मागतं. 10 रुपये देण्याकरता आई समर्थ आहे, पण जेव्हा 10 लाख लागतील तेव्हा आपला बापच आपल्या समोर पाहिजे. मायबाप आहे का? जर बोटाला ठेच लागली तर आई ग म्हणतो आपण, पण एखादी मोटरसायकल जवळ स्पर्श करून गेली आणि आपल्याला कळालं की आपण एका सेकंदामध्ये उडणार होतो, मरणार होतो, तेव्हा बाप रे असं म्हणतो आपण. आपल्याला माहिती आहे मोठं संकट आलं की बापच लागतो. नाही काय का? काय केलं बापाने? झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणा वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघडी हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, कधी कुणा दाखविना डोळ्यातल पाणी, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघडी हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याला जेव्हा कळालं ना, राजा दशरथ दिवंगत झालेले आहेत, ढसा झाडाला कवटाळून भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा रडत होते. देवाला माहिती मी देव आहे, पण देवाला सुद्धा वाटत होतं की माझ्या आयुष्यामध्ये माझा बाप असणं गरजेचं आहे. हे आपल्याला वाटणार नाही का? विठाला विठाला विठाला. विषय असा आहे की चांगली वस्तू, चांगला पदार्थ आणि चांगली व्यक्ती जास्त काळ टिकत नसते. मायबाप ऐका, गुलाबजाम जर पंक्तीला असले तर भात जास्त वाढला जातो, गुलाबजाम जास्त वाढत नाहीत. कारण का? गुलाबजाम हे महत्वाचे आहेत. पदार्थ चांगला आहे, पदार्थ गोड आहे. ऐका, बाप स्वाभिमानी असतो. मायबाप बापाच्या पाठीवरचं फाटलेलं बनियान बाप आपल्या लेकराला कधी दिसू देत नाही. हे तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहेत, 4ही मुली असतील, आमचे बापूसाहेब असतील. आता दिवस चांगले आलेले आहेत. पूर्वीचा काळ मला माहिती आहे, अरे 5 भावामध्ये 1 शर्ट आणि 1 पॅन्ट असायची. जो भाऊ गावाला जाईल, पाहुण्याकडे जाईल, तो ती पॅन्ट, तो ती शर्ट घालायचा. जर घरामध्ये पाहुणे आले तर घरचा एकच माणूस पाहुण्यासोबत जेवायला बसायचा. का? तर घरामध्ये गहू जास्त नसायचे. पाहुण्याच्या ताटामध्ये गव्हाची चपाती ठेवल्या जायची आणि घरच्या माणसाच्या ताटामध्ये वरून चपाती असायची आणि खालच्या बाजूला ज्वारीची, बाजरीची भाकरी असायची. एवढी गरिबी पूर्वीच्या काळामध्ये होते. पण 5-5, 10-10 लेकरांनी एक मायबाप सांभाळले. पण एका मायबापाला 10-10 लेकर सुद्धा सांभाळू शकत नाही. ही आजची शोकांतिका आहे. विठाला 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 विठाला. पुण्यामध्ये कोथरूडचा घडलेला प्रसंग आहे. मायबाप आहे का?
आईने लोकांच्या घरी भांडे घासले, बापानी लोकांच्या बंगल्यावरती दारी वॉचमॅनची नोकरी केली आणि आपल्या मुलांना शिकवलं. मुलं हुशार निघालेत, अमेरिकेला IT कंपनीमध्ये भरती झालेत, फार मोठ्या हुद्द्यावरती गेलेत. शेवटचा क्षण आहे, बाप हॉस्पिटलमध्ये भरती केला आणि डॉक्टरने सांगितलं 8 दिवसामध्ये माणूस जाणार आहे, याला आम्ही वाचवू शकत नाही. सांगितलं बापाने, अगं आपल्या मुलांना फोन कर आणि त्यांना बोलव, बापाची शेवटची इच्छा आहे, एकदा तुम्हाला डोळे भरून पाहायचं. आईने फोन केला, बाळू तुम्ही दोघं सुद्धा या, बापाची इच्छा एकदा तुम्हाला पाहायचं. अरे तुमचा बाप राहत नाही 8 दिवसानंतर, 8 दिवसामध्ये तुमचा बाप माझा पती निघून जाणार आहे, एकदा भेटण्याकरता या. 8 दिवस झाले, मालक निघून गेले, तरी सुद्धा पोरं आली नाही. शेवटी गावातल्या लोकांनी फोन केले, अरे पोरं तुमचे वडील निघून गेलेत, नाही तुम्हाला मौतीच्या कार्यक्रमाकरता येता येत, नका येऊ, पण रक्षा विसर्जनाला तुम्ही आलं पाहिजे. ठीक आहे. 2 पोरं होते महाराज, त्यातला मोठा मुलगा आला आणि मोठ्या मुलाकडे पाहिलं, आईचे डोळे भरून आले, मुलाच्या गळ्यामध्ये पडून रडली, राम. अरे तू आलास बाबा एवढ्या लांबून, अरे श्याम कुठे? मुलांनी सांगितलं, आई श्याम मला म्हटलं बाबाच्या वेळेस तू जा, आईच्या वेळेस मी जाईन. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पैशा करता जर तुम्हाला जवळची नाती वाटत नसतील मायबाप, तरी चुकीची गोष्ट आहे. तुम्ही फक्त आकाराची माणसं आहात, माणुसकीची माणसं आहेत. बाप काय करतो? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कण खर कळा, त्याच्या घामाच्या थेंबाला लाजाळूची संवेदना. बाप कोण आहे हो? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. अरे बाबा, बाप कोण आहे? रात्रभर बाप उसाला पाणी देतो, गाईचं दूध काढतो, महाराज डेअरीला नेऊन घालतो, कधी कधी गाडी अंगावरती येते, ॲक्सिडेंट होतो, पाय मोडतो, हात मोडतो, पण म्हणतो नाही नाही अरे माझे लेकरं शिकतात, माझ्या लेकराकरता मी कष्ट केले पाहिजे. ऐका, फार नाही मोठं होत आलं तर चालेल घरी. ऐका, अरे 50 फूट 5 फूट मातीत गेल्यापेक्षा 5 फूट मातीत गेल्यापेक्षा 50 फूट मागे गेलेलं कधी चांगलं आहे. फार पैसे कमवू नका, फार मोठं शिक्षण घ्या, फार मोठं शिक्षण घ्या, पैसे कमवण्याच्या मागं पडू नका. आपली आई आणि आपला बाप आपल्यासोबत आपल्या सुखात राहत असेल तर यापेक्षा मोठं कोणीच नाही. विठाला विठाला. ज्या वेळेस शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद माय सिस्टर्स अँड माय ब्रदर्स असं म्हणून अख्ख्या समाजावरती राज्य गाजवलं होतं, टाळ्यांचा कडकडाट झाला होता. 7 फूट उंचीचा संन्यासी समोर स्टेजवरती उभा आहे. एक पत्रकाराला सांगितलं, स्वामीजी हजारो लोकांसमोर तुम्ही बोलताय भगव्या वस्त्रामध्ये, तुम्हाला भीती वाटत नाही का? स्वामीजी म्हटले, अजिबात भीती वाटत नाही. दुसरा प्रश्न केला पत्रकारांनी, स्वामीजी तुम्हाला भीती वाटते कशाची? स्वामीजींनी सांगितलं, आयुष्यामध्ये हजारो लाखो लोकांसमोर बोलण्याची मला अजिबात भीती वाटत नाही. भीती फक्त मला तेव्हा वाटते केव्हा एखादं 5 वर्षाचं लेकरू 25 वर्षाच्या आईला आई म्हणून हाक मारतं, तेव्हा मला भीती वाटते की आता मी कुणाला आई म्हणू. कोण म्हणतं? स्वामी विवेकानंद म्हणतात, अरे एवढ्या मोठ्या संन्यासाला जर आईची आठवण येत असेल तर आपल्याला सुद्धा आली पाहिजे. ऐका, ज्यावेळेस शेवटच्या क्षणामध्ये गुरुदेव रानडे यांची दाढी वाढली होती, जटा वाढल्या होत्या, फाटके कपडे अंगावरती होते आणि वायरची पिशवी हातामध्ये होती. एक वायरची पिशवी, 10 रुपयाची वायरची पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये आपल्या आईचं लुगडं, आपल्या आईचं पातळ होतं महाराज. ऐका, आणि त्या ठिकाणी रोज फिरायचे, एखाद्या झाडाखाली यायचे आणि झाडाखाली येऊन त्या ठिकाणी झोपायचे, डोक्याखाली पिशवी घेऊन झोपायचे. डोक्याखाली पिशवी घेऊन झोपले, लोक म्हणायचे, ओ गुरुदेव या पिशवीमध्ये काय आहे? त्यावेळेस गुरुदेवांनी सांगितलं, या पिशवीमध्ये माझ्या आईचं फाटकं लुगडं आहे, फाटकं पातळ आहे, तुम्ही डोक्याखाली घेऊन का झोपता? स्वामीजी म्हटले, ऐका ना, गुरुदेवांनी सांगितलं या पिशवीमध्ये पातळ आहे आणि हे पातळ माझ्या डोक्याखाली घेऊन झोपलो की मला असं वाटत नाही माझ्या आईचं पातळ मी माझ्या पिशवीत घेऊन झोपलेलो आहे, मला असं वाटतं की मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपलेलो आहे. विठाला 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 कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. आणि म्हणून ऐका, आई आणि वडील खरं म्हणजे ज्या वेळेस सिद्धपेठामध्ये माऊली ज्ञानोबा आहे त्या झोपडीमध्ये दरवाजा लावून बसले होते. मुक्ताबाई म्हटले, ए दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. नाही का, ए दादा अरे दरवाजा उघड. सांगितलं नाही उघडणार ग मुक्ते. का नाही उघडणार? नाही उघडणार दरवाजा का? अगदी लोक मला शिव्या देतात, लोक माझ्या मधुकरीमध्ये शेण कालवतात, काय दोष आहे माझा? अरे वेड्या, जीभ दाताने चावली. जर जीभ आपली दाताने चावली तर कोणी दात पाडतं का? जीभही आपलीच आहे आणि दातही आपलेच आहे. 10 वर्षाची मुक्ताबाई सांगते, माऊली ज्ञानोबा म्हणतात, ए मुक्ते अगं तेवढं मलाही कळतं ग, मला रडू येतं. याचं येत नाही, लोक माझ्या मधुकरीमध्ये शेण कालवतात, याचं मला रडू येत नाही. मला रडायला याचं येतं की मी आज रडतोय, मात्र माझे अश्रू पुसण्याकरता माझ्या आईचा पदर आज हजर नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्या ठिकाणी मायबाप आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने नामस्मरण जीवनामध्ये घेतलं पाहिजे आणि काळावरती सत्ता आपण गाजवली पाहिजे. खरं सांगू का, जगामध्ये कुणीच कुणाच नाही. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे ओ नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी. ऐका ऐका, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मायबाप खरं सांगू का, कोणीच कुणाचं नाही. जर असेल तर भगवान परमात्मा मेरा तार प्रभु से जोडे, ऐसा कोई संत मिले. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आणि म्हणून आपण काळाचं हे जे चक्र आहे तोडून बाहेर गेलो पाहिजे. आहे का, जाऊ शकत नाही बायबाप कोणी. आहे का, जाऊ शकत नाही म्हणजे का, प्रत्येकाला मरण येणार आहे. पण जगाच्या पाठीवरती आपण गेल्यावरही आपण जिवंत राहिलं पाहिजे का, आपल्या कर्माच्या माध्यमातून जिवंत राहिलं पाहिजे. कर्म चांगलं केलं पाहिजे. मी सांगून गेलो, खरं म्हणजे आपण गेल्यावर आपलं कोणीच नाही. आयुष्य सरळ या कोण पा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. एकदा का आपण गेलो की मग आपल्यासोबत कोणी येत नाही. ज्या वेळेस एखादा माणूस जातो ना, लोक रडतात, फार रडतात, बरोबर आहे. असं वाटतं किती प्रेम यांचं या गेलेल्या माणसावरती आहे. पण ज्या वेळेस त्या माणसाला अग्निडाग दिला जातो, अग्निडाग दिला जातो, ज्यावेळेस त्या जाळाच्या ज्वाला वर येतात आणि आस लागायला लागते, चटके बसायला लागतात, तेव्हा जवळची रडणारी माणसं ही बाजूला सरकतात. जलने वाला एक है, जलाने वाले लाखो आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे जे प्रेम आहे माय बापा आहे का, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. सास कहती है जमाई मेरा है, ससुरा कहता है जमाई मेरा है. ना सास का जमाई, ना जमाई ससुर का, ये तो लड़की देने का नाता है. आपली मुलगी आपण त्यांना दिली म्हणून त्यांचं आपलं नातं आहे. खरं म्हणजे हे नातं जे आहे ना, हे नातं फक्त मोजकं आहे. आज 4 मुली अण्णांच्या पोटी जन्माला आल्या. आपण जर पाहिलं आजच्या काळामध्ये 2024मध्ये मुलगी जन्माला येऊ द्यायला कोणी तयार नाही. या महाराष्ट्र राज्यामध्ये एका वर्षाला हजारो लाखो गर्भपात केले जातात. आहे का, जगामध्ये
मायबाप तेच पुण्यवान आहेत ज्यांच्या पोटी मुली आहेत. विठाला विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे मुलीमध्ये मुलामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. दुसरीला मुलगी असेल, चौथीला मुलगा असेल, दुसरीची मुलगी चौथीचा मुलगा 5 वाजता घरी येतो, मुलगा दारातून दप्तर घरामध्ये फेकतो. दुसरीची मुलगी आपल्या दादाचं दप्तर उचलते, आपलंही दप्तर उचलते, कुंटीला अडकवून ठेवते आणि त्या ठिकाणी अंगण झाडून काढते. का? आपली आई लोकांच्या शेतामध्ये कष्ट करण्याकरता गेलेली आहे. 7 वाजता आई घरी आलेली आहे, भांडे घासलेले आहेत, अंगण स्वच्छ झाडलेलं आहे. घट्ट आपल्या मुलीला मिठीची घेते. आई सांगते, पोरी मी लहान असताना माझी आई निघून गेली, माझी आई नाही मला कळत, पण तू माझी मुलगी नाहीस, तू माझी आई आहेस, ही मुलगी आहे. 10 वर्षाची मुलगी असेल, शेजारच्या काकू आल्यात आणि वाटीवर साखर जर उसने मागितली ना, मुलगी साखर देते, काकू ही साखर घेऊन जा, पण आमचे 8 दिवसांनी आम्हाला परत वापस आणून द्या. कोण म्हणतं मुलगी ही साखर आमची आहे? शेजारच्या काकूनी झाडू नेला असेल, काकू आमचा झाडू आम्हाला आणून द्या. 15 वर्ष होईपर्यंत मुलगी म्हणते हा झाडू आमचा आहे, ही साखर आमची आहे, हे घर आमचं आहे. 18 वर्षाची मुलगी होते आणि तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं, तेव्हा तिला कळतं हे आपलं हे काही नाही. मायबाप ऐका, 18 वर्ष वय होतं आणि घरामध्ये रात्री 10 वाजता मुलगी झोपलेली आहे. एका खोलीमध्ये आईबाप चर्चा करतात, अगं आपल्या छोटीचं आपल्या मुलीचं लग्न करावं लागणार आहे. आणि ही चर्चा मुलगी ऐकते, उशीमध्ये तोंड खुपसून खुपसून मुलगी रडते. मायबाप का? तर हे घर मला सोडून जायचं. पुढच्या वर्षी दिवाळीचा सण आला की त्या ठिकाणी दिवाळीच्या सणाला बाप म्हणतो, पोरी चला आपण अकलूजला जाऊयात, पंढरपूरला जाऊयात, तुला एखादा ड्रेस आणू. मुलगी सांगते, बाबा नाही, मला ड्रेस नाही आणायचा. घरामध्ये एखाद्या पिशवीमध्ये फाटलेला ड्रेस असेल, तो फाटका ड्रेस घेते, शेजारच्या ताईकडून शिवून आणते. का? जर 2000 रुपयाचा ड्रेस मी आत्ता आणला तर 2000 रुपये माझ्या बापाला माझ्या लग्नामध्ये कमी पडतात. ही मुलगी आहे. विठाला विठाला. आणि म्हणून ही मुलगी आपण जन्माला येऊ दिली पाहिजे. पण आपण जन्माला येऊ देतो का मुलगी? ती गर्भातली मुलगी 3 महिन्याची आहे. गर्भपात कसा करतात तुम्हाला माहिती असेल, पण सांगतो आहे का, आपण गुगलवरती सर्च करा. 3 महिन्याच्या मुलीचा गर्भ असेल, आईच्या पोटामध्ये कैची कातर सोडल्या जाते आणि मांडीपासून पाय तोडले जातात. कुणाचे? मुलीचे. दुसरा तुकडा कमरेपासून केला जातो, तिसरा तुकडा छातीपासून केला जातो आणि आपल्या पोटच्या लेकराची तुकडे आपण पोटाच्या बाहेर काढतो. ती मुलगी तुम्हाला आशीर्वाद देत असेल, नाही का? देत असेल आशीर्वाद. ऐका, ती मुलगी म्हणते, आई कोणी म्हणो काही, कोणी म्हणो नाही, पण सोनुलीला तुझ्या या जन्म देना आई. सांगना आई मला कोण वाचवणार, पण तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. अगं आई मला जन्माला घाल, तुला माझी आठवण येणार नाहीये. पण ज्या वेळेस आता झाली ना राखी पौर्णिमा, बघा राखी पौर्णिमेच्या दिवशी ज्या मुलाला बहीण नाही, ज्या भावाला बहीण नाही ना, त्याला महत्त्व कळतं राखी पौर्णिमेच्या दिवशी. अरे हात भरून राख्या पाहिल्यावर कळतं की अरे देवा, एक तरी बहीण आम्हाला तू द्यायला पाहिजे होती. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. गर्भातली मुलगी म्हणते, आई राखी पौर्णिमेचा येईल ग सण, अग माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2 कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, पण सोनुलीला तुझ्या जन्म कोण देणार. ए आई मला जन्माला तू घाल. बघ 18 वर्ष झाले की माझं लग्न होणार आहे. मग काय होईल? होईन मी जेव्हा राजाची गराणी, आग गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. जाईन दूर दूर, जाईन दूर दूर माझी आई रडणार, पण सोनुलीचे तुझ्या डोळे कोण पुसणार. आई ऐक ना, तू मला जन्माला येऊ दे, गर्भामध्ये मला मारू नको. मुलीला आपण जन्माला घातलं पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या ही आज थांबली पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं, मुलगी जन्माला आली पाहिजे. पुण्यवान आहेत आमची अण्णा. 4 मुली पोटी आहेत, 1 मुलगा आहे. एवढा परिवार आहे, सुंदर परिवार आहे. हे कशा करता करायचं? अरे मी सांगून गेलो, ज्या वेळेस राजा दशरथ गेले हे कळालं, भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा त्या ठिकाणी
वनवासामध्ये सुद्धा आपल्या वडिलांचा दशक्रिया विधी करतात. पण आपण म्हणतो नाही नाही, अग्निडाग असेल, रक्षा विसर्जन असेल, दशक्रिया असेल, तेरवी असेल, मासिक श्राद्ध असेल, वर्षश्राद्ध असेल, पुण्यस्मरण असेल, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आपली संस्कृती आहे. आपण हे करत नाही. पण आपण काय करतो ते कॉलेजमध्ये मुलगा मुलीला आणि मुलगी मुलाला हाताला दोरा बांधते. त्याला काय म्हणतात? कोणचा तो आहे डे? कुठला आहे तो डे? फ्रेंडशिप. आणि अजून एक व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे नाही का? व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन कोण फार मोठे संत होते का? कोण होते? आपल्याला काहीच माहीत नसतं. फक्त पिछेशे आया नाही का? ऐका, माहीत काहीच नसतं. आपली संस्कृती आपण विसरू नका मायबाप. ऐका, आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे. काय आहे तो सण? काहीच नाही. अरे लोकाच्या शेतामध्ये आपले आईबाप 200 रुपये 300 रुपये मजुरीने कामं करतात आणि 200-300 रुपये घेऊन तुम्ही त्या ठिकाणी लोकांच्या हातामध्ये दोरे बांधता. त्या सणाचा आपला काही संबंध नाही. काय आहे व्हॅलेंटाईन डे? ऐका, 8व्या शतकामध्ये रोम नावाच्या देशामध्ये 8व्या शतकामध्ये क्लॉडियस नावाचा एक राजा जन्माला आलेला आहे. क्लॉडियस नावाच्या राजाने आपल्या राज्यामध्ये एक नियम काढला की या राज्यामध्ये एकही तरुण किंवा एकही तरुणी लग्न करणार नाही. काय? एकही तरुण किंवा एकही तरुणी लग्न करणार नाहीये. मग का? तर हे तरुण लग्न करतील आणि संसारामध्ये मग्न होतील. शत्रू येईल, मला मारून टाकेल, याकरता एकही तरुण लग्न करणार नाही हा नियम काढला. आणि त्यावेळेस त्या रोम नावाच्या देशामध्ये सेंट व्हॅलेंटाईन नावाचा एक धर्मगुरू त्या ठिकाणी गेला. अनेक तरुण मुलींना एकत्र केलं आणि अनेक तरुण मुलींचे लव्ह मॅरेज, प्रेमविवाह लावलेत. ही बातमी ज्यावेळेस क्लॉडियस नावाच्या राजाच्या कानावरती गेली त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी त्या महाराजांना बोलवलं. सेंट व्हॅलेंटाईन नावाच्या धर्मगुरूला बोलवलं आणि भर चौकामध्ये फाशीला दिलं. ज्या दिवशी सेंट व्हॅलेंटाईन नावाच्या धर्मगुरूला फासावरती लटकवलं तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. विठ्ठल विठ्ठल. की ज्याचा आपला काही संबंध नाही. लाखो रुपये खर्च करतो आपण नाही का? ऐका, आपली संस्कृती आपण विसरू नका. आमचे मिसाळ महाराज त्या ठिकाणी पारायण करतात. पारायण आयुष्यामध्ये एकतरी केलं पाहिजे मायबाप. ऐका, गरीब लोक करतात, डोक्यातलं काढून टाका. ही मोठी लोक मोठी झालीत, यांच्या बुडाशी परमार्थ आहेत. परमार्थ असला पाहिजे. संपलं आपलं कीर्तन 5 मिनिटामध्ये. शेवटचा दृष्टांत सांगणार आहे. आयुष्यामध्ये भक्ती केली पाहिजे. 80 वर्षाचा म्हातारा आहे, समुद्राच्या काठावरती श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करतो बघा. 40 वर्षाचा पोरगा आला, हातामध्ये अंगठ्या आहेत, बोटामध्ये ब्रिस्टॉल आहे आणि म्हाताऱ्याच्या तोंडावरती धूर फेकला. ब्रिस्टॉलचा सांगितलं, बाबा काय करताय तुम्ही? म्हातारा म्हटलं, मी श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करतो. ठीक आहे, 80 वर्षापासून पारायण करतो. हसले साहेब. राग आला, म्हटले बसा पारायण करीत. भारत निघाला महासत्ता होण्याकडे आणि पारायण करून काय होणार आहे तुमचं? राग आला म्हाताऱ्याला, पण स्मित हास्य केलं. मोठी लोक मोठीच असतात. म्हातारा जसा उठून उभा राहिला तसे 4 बॉडीगार्ड आजूबाजूला उभे राहिले. AK-47 नावाच्या रायफल्स त्यांच्या हातामध्ये होत्या. साहेबाला कळायला पाहिजे होतं म्हातारा कोणीतरी मोठा आहे. म्हाताऱ्याने स्मित हास्य केलं 80 वर्षाच्या आणि साहेबासमोर हात जोडले. सांगितलं, साहेब 80 वर्षापासून मी पारायण करतो, तुम्ही काय करता? सांगितलं, तुमच्यासारखे पारायण करून माझ्या आयुष्याचं मी वाटोळं नाही केलं. तुम्ही काय करता साहेब? भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. कोण म्हणतं? इंजिनियर साहेब म्हणतात. स्मित हास्य केलं. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने एक टाळी वाजवली. लाल दिव्याची गाडी जवळ आली. लाल दिव्याच्या गाडीत म्हातारा बसला. आता तरी साहेबाला कळायला पाहिजे होतं म्हातारा कोणीतरी मोठा आहे. पुन्हा लाल दिव्याच्या गाडीची काळी काच खाली केली. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने पुन्हा हात जोडले. साहेब 80 वर्षापासून मी श्रीमद भगवद्गीतेचे पारायण करतो, तुम्ही काय करता? राग आला साहेबाला. बाबा तुमच्यासारखे पारायण करून माझ्या बुद्धीचं मी खोबरं करून नाही घेतलं. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. गाडीची काळी काच वर घेतली. गाडी त्या ठिकाणी समोर गेली 100 मीटर. पुन्हा गाडी थांबली. पुन्हा गाडीची काळी काच खाली केली. पुन्हा आवाज दिला, साहेब जरा इकडे येता का हो? साहेब धावत पळत आले. हात जोडले 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने. साहेब मी 80 वर्षापासून श्रीमद भगवद्गीतेचे पारायण करतो, तुम्ही काय करता? तळपायाची आग मस्तकात गेली साहेबाच्या. साहेब म्हटले, म्हाताऱ्या 30 सेकंदामध्ये तिसरी वेळ तुला मी सांगतोय की मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.
एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. गाडीचा दरवाजा उघडला, म्हातारा खाली उतरला आणि हात जोडले. म्हाताऱ्याने सांगितलं, साहेब काय म्हणालात तुम्ही? साहेबांनी सांगितलं, मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला 1.25 लाख रुपये मला पगार आहे. म्हाताऱ्याने कॉलर टाईट केली आणि सांगितलं, त्या कंपनीचा मी मालक आहे. काय म्हणतो म्हातारा? त्या कंपनीचा मी मालक आहे. बरं का साहेब, अशी एकच कंपनी माझ्याकडे नाही, अशा 35 कंपन्याचा मी मालक आहे. साहेब लट साहेब कापत होता. त्या ठिकाणी सांगितलं, साहेब तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर एका महिन्याला माझ्या कंपनीत मी घेतो. तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर एका महिन्याला कंपनीतून हाकलून देतो. बरं का साहेब, तुमच्यासारख्या 350 लोकांचं आयुष्य मी एका महिन्यामध्ये घडवतो. मात्र माझ्यासारख्या लाखो लोकांचं आयुष्य ही माझी श्रीमद भगवद्गीता घडवते. ही माझी श्रीमद भगवद्गीता घडवते. नाही, थोतांड नाही आहे, अंधश्रद्धा नाही आहे. भगवान परमात्म्याची भक्ती आमच्या अण्णांच्या अंतःकरणामध्ये आहे. त्याचाच परिणाम हा समाज या ठिकाणी जमलेला आहे. आदरणीय साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या भागाचं वैभव खरंच सांगू का, अकलूज नावाचं गाव प्रत्येक लोकांची काही ओळख असते. बरं काय का ओळख असते. आणि अकलूज म्हटलं की मोहिते घराणा ना, फार वजनदार काम आहे. त्या ठिकाणी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य माजी उपमुख्यमंत्री श्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील दादा या ठिकाणी आलेले आहेत. मोठी लोक ही केव्हा मोठी असतात? ही लहान लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहतात, तेव्हा ती लोक मोठी असतात. दादा अर्ध्या तासापासून या ठिकाणी आलेले आहेत. दादांना खूप खूप धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. फुलं वाटून द्या, प्रत्येकाला नका वाटू. एक 5-10 लोक म्हणजे लगेच वाटणं होतील. आणि मग आता आपल्याला फुलं फेकायचे आहेत. दादा आहे ना वेळ आता? हां, एक 5-10 मिनटामध्ये आपल्याला थांबायचं आहे. हे जे कीर्तन आहे खरं म्हणजे पुण्यस्मरण हे फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगून गेलो, हा समाज या ठिकाणी आलेला आहे. हे जे अन्नदान आहे, नामस्मरण आहे, ज्या लोकांकरता केलं त्या लोकांना पोहोचत असतं. महाराज बोलता येतं म्हणजे काही बोलता का हो? इथे नामस्मरण केलं स्वर्गामध्ये कसं जाईल? अरे जर तुमचा मुलगा दिल्लीमध्ये शिकत असेल, त्याचे पैसे संपले असतील तर फोन करतो, पप्पा मला उद्याच्या उद्या 1 लाख रुपये पाहिजे. तुम्ही बँकेमध्ये जाल, RTGS जर तुम्ही केला तर 10 मिनिटामध्ये या अकलूजमधून दिल्लीला पैसे पोहोचतात. हो महाराज, पैसे पोहोचतात. अहो हे विज्ञान आहे. जर अकलूजच्या बँकेमधून दिल्लीला पैसे 10 मिनिटात पोहोचतात, हे जर विज्ञान असेल तर आमच्या अण्णांकरता केलेलं नामस्मरण स्वर्गामध्ये पोहोचतं. हे आमचं अध्यात्म आहे. माय बाप आहे, निव्वळ केलेला खर्च नाही. अण्णासाठी एकच सांगायचं आहे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझ्या. एक मोगऱ्याचं फूल जर 10 बाय 10च्या रूमला सुगंधित करत असेल तर अण्णांसारखे माणसं आहेत, या घराला सुगंधित का करणार नाहीत? बघा ना किती सुंदर परिवार आहे. मी आलो, घरामध्ये बसलो, तर तुमच्या बैठक रूममध्ये एक सुंदर फोटो पाहिला, फॅमिलीचा फोटो पाहिला. खरं म्हणजे आज माणसाजवळ माणूस यायला तयार नाही, मायबाप आहे का? पण हा परिवार एवढा सुंदर वाटला. आल्यापासून सर्व मुलं असतील, नातवंड असतील, भाऊ असतील, सर्व मांडी लावून बसलेत. बारामतीपासून सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. प्रेमाशिवाय लोक कुठेच येत नाहीत म्हणून त्यांच्या असणाऱ्या मुली आमच्या सर्वथित ताई आहेत, सविताताई आहेत, सुरेखाताई आहेत, मंगलताई आहेत आणि आमचे बाळासाहेब आहेत. त्यांचे सून असतील, मुलगा असेल, आमचे RTO साहेब असतील, निखिल साहेब असतील, कृणाल साहेब असतील, आमच्या सायलीताई असतील. हे सर्व मोठा परिवार आहे. या परिवाराकरता एकच विनंती आहे, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी देवा, हा जो परिवार आहे या परिवाराला ही सात्विक बुद्धी आयुष्यभर टिकून राहू दे आणि आयुष्य, आरोग्य, धन, संपदा भगवान परमात्म्याच्या चरणाशी यांना भक्ती प्रीती जडू दे, एवढीच विनंती करायची. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. छोटंसं भजन होईल. या भजनामध्ये सर्वांनी फुलं फेकायची. बरोबर. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.